नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण डॉक्टर डेव्हिड बर्न्स यांच्या फीलिंग गुड या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या समरीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनाला चांगल्या प्रकारे समजू शकाल. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी काही कामाचा किंवा कामाची नाही, माझा या जगात काहीच उपयोग नाही किंवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही इच्छाच उरली नाही आणि अशा प्रश्नांमुळे तुम्ही निराश होत असाल, तर ही समरी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐकायला हवी. जर असे नकारात्मक विचार जास्त काळ तुमच्या मनात येत राहिले तर तुमची मानसिक स्थिती आणि मनाची शांती बिघडू शकते. या नकारात्मक विचारांमुळे आपलं कामात लक्ष लागत नाही आणि आपण आजचं काम उद्यावर ढकलायला सुरुवात करतो. तुम्हाला जर आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवय सामान्य वाटत असेल तर तुम्ही याचा बारकाईने विचार करायला हवा. ही समरी ऐकल्यावर तुम्हाला समजेल की तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का, आणि जर असाल तर त्या डिप्रेशनचं प्रमाण किती आहे हे देखील तुम्हाला समजू शकेल. आपण डिप्रेशनमध्ये आहोत का नाही हे जाणून घेतल्यानंतर त्यावर उपाय करण्यासाठी उपयुक्त असलेल्या एका नवीन पद्धतीबद्दल म्हणजेच कॉग्निटिव्ह थेरपीबद्दल तुम्हाला या समरीमधून माहिती मिळेल. आणि ह्या थेरपीच्या मदतीने तुम्हाला स्वतःबद्दल चांगल्या भावना येऊ लागतील. तुम्ही स्वतःबद्दल चांगला विचार करायला सुरुवात कराल. ही थेरपी म्हणजे आपल्या विचारांमध्ये बदल घडवण्यासाठी केली जाणारी थेरपी आहे. जेव्हा तुम्ही तुमचं मन पूर्ण सकारात्मक विचारांनी भराल तेव्हा हळूहळू तुमची मानसिक स्थितीसुद्धा चांगली होऊ लागेल. सध्याच्या धावपळीच्या या जगात आपल्याला आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याची वेळ आहे, आणि तेही कोणत्याही गोळ्या औषधांशिवाय, फक्त स्वतःचा दृष्टिकोन आणि विचार बदलून. डिप्रेशन ही एक अशी स्थिती आहे जी व्यक्तीला आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर अनुभवावी लागते. काही लोकांना आपल्या डिप्रेशनबद्दल समजतं, तर काही जणांना त्याबद्दल कल्पनाही नसते. ते त्यांचा उदासपणा आणि निराशेचं कारण समजू शकत नाहीत आणि त्यामुळे ते स्वतःची मदतही करू शकत नाहीत. पण आपण या समरीच्या माध्यमातून एका नवीन थेरपीबद्दल म्हणजेच कॉग्निटिव्ह थेरपीबद्दल समजून घेणार आहोत. डिप्रेशन हा शब्द जवळपास सर्वांच्याच परिचयाचा आहे. अगदी लहान मुलालाही याबद्दल थोडीफार माहिती असतेच. ही एक अशी मानसिक स्थिती आहे ज्यामधून अनेक लोक जातात, पण आपल्यापैकी अनेक जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात किंवा या स्थितीला एवढं महत्त्व देत नाहीत. पण याचा परिणाम खूप भयंकर असतो. छोट्या मोठ्या डिप्रेशनकडे लक्ष न दिल्याने या डिप्रेशनचं प्रमाण इतकं वाढतं की शेवटी ती व्यक्ती आत्महत्येच्या आहारी जाते. म्हणून हा जरी दुर्लक्ष करण्यासारखा आजार वाटत असला तरी चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका. खूप आधीपासून मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी सायकोथेरपी आणि औषधांचा वापर केला जातो. पण सध्याच्या काळात सायकोलॉजिस्टने एक सहज आणि सोपा मार्ग शोधला आहे, ज्याचं नाव आहे कॉग्निटिव्ह थेरपी. ह्या थेरपीची सुरुवात 1950मध्ये झाली. कित्येक वर्ष या थेरपीवर रिसर्च केली गेली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पेशंटवर उपचार करण्यासाठी या थेरपीचा वापर होऊ लागला. ही थेरपी आपला मूड बदलण्यासाठी मदत करते. ही एक अशी उत्तम थेरपी आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा मूड चांगल्या प्रकारे समजू शकता आणि तो मूड नियंत्रित करू शकता. या थेरपीमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी पेन्सिल्व्हेनियामधल्या सायकॉलॉजिस्टच्या एका ग्रुपने एक प्रयोग करून पाहिला. त्यांनी कॉग्निटिव्ह थेरपी आणि ड्रग थेरपीची तुलना करण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी 40पेक्षा जास्त पेशंट्स निवडले. हे पेशंट्स अगदी शेवटच्या डिप्रेशनचा सामना करत होते. ते एवढे उदास आणि डिप्रेस होते की त्यांना वाटायचं की त्यांचं आयुष्य पूर्ण संपलं आहे आणि आता आयुष्यात जगण्यासाठी काहीच उरलं नाही. त्यांच्यापैकी काहींनी तर खूप वेळा आत्महत्या करण्याबद्दलही विचार केला होता. तर या अशा लोकांना 2 ग्रुपमध्ये विभागलं गेलं. पहिल्या ग्रुपला कॉग्निटिव्ह थेरपी आणि दुसऱ्या ग्रुपला ड्रग थेरपीसाठी 12 आठवडे त्यांचं निरीक्षण केलं गेलं. त्यांना वेगवेगळ्या डॉक्टरांनी तपासलं जेणेकरून ते ठीक होतील. मग शेवटी या प्रयोगाचा निष्कर्ष आला, जो सर्वांनाच आश्चर्यचकित आणि हैराण करणारा होता. यामध्ये हे सिद्ध झालं होतं की कॉग्निटिव्ह थेरपी ही अँटी डिप्रेसंट औषधांएवढीच आणि काही केसेसमध्ये तर त्यापेक्षा जास्त प्रभावशाली होती. प्रचंड डिप्रेशनमध्ये बुडालेला पेशंट जेव्हा ड्रग थेरपी ट्राय करतो तेव्हा त्याला त्या औषधांसोबतच दुसरे साईड इफेक्टही सहन करावे लागतात. पण कॉग्निटिव्ह थेरपीमध्ये तुम्हाला जे परिणाम आहेत ते लगेच समोर दिसतील, कारण ती थेरपी फक्त तुमच्या मनावर फोकस करते आणि याचे काही साईड इफेक्ट्सही नसतात.
ही थेरपी आपल्या शरीरावर नाही तर मनावर उपचार करते. त्यामुळे ही थेरपी इतकी प्रभावी आहे की मनाबरोबरच याचा शरीरावरही परिणाम होतो. तुम्ही डिप्रेशनमध्ये बुडाला आहात की नाही हे समजणार कसं? तर यासाठी एक साधी टेस्ट आहे जी तुम्ही स्वतःही करू शकता आणि त्या टेस्टचं नाव आहे BDC. यालाच बर्न्स डिप्रेशन चेकलिस्ट असंही म्हणतात. यामध्ये तुम्हाला एका पानावर काही प्रश्न दिली जातात आणि त्यांची उत्तरं मल्टिपल चॉईसच्या स्वरूपात दिली जातात. त्यापैकी आपल्याला एक उत्तर निवडायचं असतं. हे प्रश्न खूप सोपे असतात, पण त्यावरूनच तुमचे प्रॉब्लेम्स जाणून घेतले जातात आणि यातून आलेल्या स्कोर्सवरून आपल्याला समजतं की आपण आनंदी आहात, नॉर्मल आहात की डिप्रेस्ड आहात. या थेरपीमुळे आपल्याला हे देखील समजतं की आपण डिप्रेशनच्या कोणत्या स्टेजवर आहोत. जसं की माइल्ड डिप्रेशन, मॉडरेट डिप्रेशन म्हणजे मध्यम डिप्रेशन आणि एक्स्ट्रीम डिप्रेशन. ही टेस्ट आपल्यामध्ये होणारी सुधारणा देखील मॉनिटर करण्यासाठी मदत करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एखादी व्यक्ती स्वतःच्या डिप्रेशनवर उपचार कशी करू शकते. मानसिक स्थितीमध्ये तुम्हाला कुणाची तरी मदत हवी आहे आणि तुम्हाला तुमचा हा आजार दूर करायचा आहे. या गोष्टीचा सगळ्यात आधी तुम्हाला स्वीकार करावा लागतो आणि हे तुमच्या उपचारासाठी तुम्ही उचललेलं पहिलं पाऊल असतं आणि हे तुम्हाला उचलावंच लागतं. आता आपण या थेरपीच्या स्कोअरबद्दल समजून घेऊ. तर या BDCमध्ये तुमचा स्कोअर 0 ते 5 या दरम्यान आला तर समजायचं की तुम्ही एक आनंदी व्यक्ती आहात. तुम्हाला कोणतीही अडचण नाही आणि तुम्हाला कुठल्याही उपचाराची आवश्यकता नाही. जर तुमचा स्कोअर 6 ते 10च्या मध्ये असेल तर तुम्ही नॉर्मल मानसिक स्थितीमध्ये आहात. यात तुम्ही थोडेसे उदास आहात आणि थोडं कमी उत्साही अनुभव करत आहात, पण तुम्ही डिप्रेस्ड नाहीत. जर स्कोअर 11 ते 25च्या दरम्यान आला तर समजायचं की तुम्ही डिप्रेशनमध्ये जात आहात किंवा डिप्रेशनची सुरुवात होत आहे. या स्टेजवरचं डिप्रेशनही खूप माइल्डच असतं, पण ते जास्त काळ तसंच राहिलं तर ते सुद्धा भयानक स्वरूप घेऊ शकतं. या स्टेजवर सुरुवातीला आपण सेल्फ हेल्प पुस्तकांच्या मदतीनं स्वतःला नीट करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण यातूनही तुमच्या हाती काही लागलं नाही तर मात्र शेवटी तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल. पण जर तुमचा स्कोअर 25 ते 50च्या दरम्यान असेल तर तुमचं डिप्रेशन हे मॉडरेट आहे. पण या स्टेजमधल्या केसेस गंभीर असतात, त्यांना हलक्यात घेऊन चालत नाही. या स्टेजमध्ये असलेले व्यक्ती काही वेळा हिंसात्मक गोष्टी करतात, जसं की स्वतःला किंवा समोरच्याला दुखापत पोहोचवणं, प्रमाणाबाहेर जास्त रागराग करणं, रागात वस्तू फोडणं. जर तुमचं माइल्ड डिप्रेशन 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिलं तर आपण लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आणि जर हा स्कोअर 50पेक्षा जास्त असेल याचा अर्थ असा की तुम्ही खूप जास्त डिप्रेस्ड आहात, किंवा आपण असं म्हणू शकतो तुम्ही डिप्रेशनच्या लास्ट स्टेजवर आहात आणि यात तुम्हाला डॉक्टरांची खूप गरज आहे. या स्टेजवरही तुम्हाला योग्य उपचार मिळाले तर तुम्ही सुद्धा डिप्रेशनमधून लवकर आणि सहजपणे बाहेर येऊ शकता. काही लोक समजतात की आपण कशा प्रकारे फील करतो याच्याशी डिप्रेशनचा सरळ संबंध आहे, पण ही कंडिशन यापेक्षा खूप वेगळी आहे. आपला मेंदूसुद्धा डिप्रेशनचा मूळ असतो. जेव्हा तुम्ही सतत नकारात्मक गोष्टींबाबत विचार करता तेव्हा तुम्हाला अचानक डिप्रेशनचे अटॅक यायला लागतात. तुम्हाला असं वाटतं की हा सुद्धा जीवनाचा एक भाग आहे किंवा आज आपला मूडच खराब आहे. पण तुम्ही थोडं स्वतःला जाणून घेऊन विचार करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही समजेल की प्रत्येक गोष्टीसाठी आपले विचारच कारणीभूत असतात. डिप्रेशनसाठी सुद्धा नकारात्मक विचारच कारणीभूत असतात. लेखकाने इथे काही कॉग्निटिव्ह डिसऑर्डर किंवा विचार सांगितले आहेत. एकदा का तुम्हाला ते समजले तर तुम्हाला प्रॉब्लेमचं मूळ समजू शकतं आणि मग यामुळे तुमचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होऊ शकतो. कॉग्निटिव्ह डिसऑर्डर्सपैकी एक डिसऑर्डर आहे खूप विचार करणं किंवा काहीच विचार न करणं. हे तेव्हा होतं जेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्वाला खूपच जास्त प्रमाणात जज करायला लागतो. जसं की जी लोक परफेक्शनिस्ट असतात त्यांना जर एखाद्या टेस्टमध्ये A ऐवजी B ग्रेड मिळाला तर त्यांना असं वाटतं की ते फेलच झाले, म्हणजे स्वतःला मिळालेला थोडासा पराजय ते पचवू शकत नाहीत. आणखी एक डिसऑर्डर म्हणजे मेंटल फिल्टर. जर एखादी व्यक्ती डिप्रेस्ड असेल तर ती व्यक्ती एकाच नकारात्मक गोष्टीला पकडून बसते आणि तिला बाकीच्या सकारात्मक गोष्टींचा विसर पडतो किंवा ती त्याकडे लक्षच देत नाही. हा विचार म्हणजे असं की आपण एखादा युनिक चष्मा घातलाय ज्यामधून आपल्याला फक्त नकारात्मक गोष्टीच दिसतात. डिप्रेशनशी लढण्याची सुरुवात आपण आत्मसन्मान वाढवण्यापासून करू शकतो.
रिसर्चनुसार 80% लोकांमध्ये आत्मसन्मानाची कमी असते. जास्तीत जास्त पेशंट स्वतःला वाईट समजायला लागतात, पण कोणतीच व्यक्ती पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगली नसते. स्वतःला वाईट समजणाऱ्या लोकांमध्ये चांगल्याही गोष्टी असू शकतात, पण ते स्वतःला सर्वांपेक्षा वाईट समजायला लागतात आणि त्यांना वाटतं की इतर लोकही त्यांना तसंच समजतात. आता हा असा विचार फक्त ते लोकच करत नाहीत, तर ते इतर लोकांनाही ही गोष्ट पटवून देतात की ते स्वतः खूप वाईट आहेत, आणि यामुळे त्या व्यक्तीच्या घरातली लोक आणि मित्र खरोखरच त्यांना वाईट समजायला लागतात. आणि हे ते खरोखर वाईट आहेत म्हणून नाही, तर त्या व्यक्तीने तो स्वतः किती वाईट आहे हे सर्वांना पटवून दिल्यामुळे. थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्या गोष्टी आपल्या विचार करण्यावर अवलंबून आहेत. एकदा का आपण आपले विचार बदलायला सुरुवात केली की आपल्या भावना पण स्वतःहूनच बदलायला लागतात. जेव्हा आपल्या भावना बदलतील तेव्हा आपल्या कृती देखील बदलतील. जर तुम्हाला तुमच्या डिप्रेशनवर उपचार करायचा असेल तर आधी आपल्या विचारांमध्ये बदल करता आला पाहिजे. कधी कधी आपले विचार नाही तर आपली इच्छाशक्तीच अडचण तयार करते. इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे होणारं नुकसान आपल्याला मोजता येत नाही. जी लोक डिप्रेस्ड असतात त्यांना आपल्या बेडवरूनही उठावंसं वाटत नाही, आणि काहीच न केल्यामुळे दिवसभर असंच पडून राहिल्याने ते वस्तूंकडे गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागतात, आणि यानंतर त्यांच्या मनात उदासपणाची भावना यायला लागते, आणि सलग काही दिवस महत्त्वाचे काम किंवा मनाला समाधान मिळेल असं काम केलं नाही तर तुम्ही स्वतःलाच वाईट समजायला लागाल आणि स्वतःची रिस्पेक्ट करणं बंद कराल. तुम्ही स्वतःला एक हरलेली व्यक्ती समजताल आणि आसपासच्या लोकांनाही तेच पटवून द्याल की तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही. काही वेळा आजचं काम उद्यावर ढकलण्याची आपली सवय आपल्याला खूप सामान्य वाटते, आणि आपल्याला वाटू लागतं की कदाचित या आळसामुळंच आपल्याला आपलं काम नाही करावंसं वाटत. पण असंही असू शकतं की तुम्ही डिप्रेस्ड असाल आणि तुम्हाला त्याची साधी कल्पनाही नसेल. पण जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर लक्ष द्यायला सुरू कराल तेव्हा तुम्हाला चांगलं वाटू लागेल. तेव्हा तुम्ही कोणतंही काम पुढे ढकलणार नाहीत आणि कोणतंही काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आपण स्वतःच्या विचारांमुळे आपल्या मनावर होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेतलं. जर तुम्ही नेहमीच स्वतःसाठी नकारात्मक शब्दांचा वापर केला तर साहजिकच तुम्हाला उदास वाटेल. तुम्ही जर स्वतःमधील कमतरता आणि वाईट गोष्टी शोधून स्वतःला कमी समजत राहिली तर खरोखर तुम्ही डिप्रेस्ड व्हाल. कधीकधी दुसरी लोक आपल्याला जे बोलतात ते ऐकून सुद्धा आपण स्वतःला कमी लेखू लागतो. तर यासाठी आपल्याला लोकांच्या या बोलण्याला हाताळण्यासाठी काही गोष्टी शिकाव्या लागतील. पहिलं म्हणजे तुम्हाला तुमच्या भावनांना अजिबात न गुंतवता तुमच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तीकडे पाहता आलं पाहिजे. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ते टोचणारे शब्द फक्त त्या व्यक्तीचे विचार आहेत, आणि ती व्यक्ती बरोबरही असू शकते आणि चुकीचीही. जर ती व्यक्ती बरोबर असेल तर तुम्ही तिने सांगितलेल्या गोष्टी ऐकून स्वतःला बदलू शकता, आणि जर ती व्यक्ती चुकीची असेल तर तुम्ही ऐकलेल्या सर्व गोष्टी कानामागे टाकून स्वतःवरील विश्वास कायम ठेवला पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या दृष्टिकोनावरच सगळं अवलंबून असतं. जर तुमचा दृष्टिकोन चांगला असेल तर कोणीच तुम्हाला दुःखी करू शकत नाही. दृष्टिकोनाबद्दल नीट समजून घेण्यासाठी आय बटनवर क्लिक करून तुम्ही ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग ही बुक समरी ऐकू शकता. आता आपण IQ बद्दल समजून घेऊ. IQ हा शब्द आपण खूपदा ऐकला असेल. IQ म्हणजे इंटेलिजन्स कोशंट, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची बुद्धी मोजता येते. पण लेखक डेव्हिड ज्या IQ बद्दल बोलत आहेत त्या IQचा अर्थ आहे इरिटेशन कोशंट. आता आपण हे समजून घेऊ. जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा आपल्याकडे 2 पर्याय असतात. एकतर तुम्ही तुमचा राग आतल्या आत दाबून ठेवू शकता, आणि दुसरा म्हणजे तो राग बाहेर काढून तमाशा करू शकता. जेव्हा तुम्ही तुमचा राग आतल्या आत दाबून ठेवता तेव्हा एक ना एक दिवस त्या रागाचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होतं. तसं पाहायला गेलं तर दुसऱ्यांवर राग काढणं चांगलंच असतं, आणि यासाठी तुम्हाला तुमच्या IQ म्हणजे इरिटेशन कोशंटचा वापर करावा लागेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की फक्त एखाद्या घटनेवरून तुम्हाला राग येत नाही, तर तुम्ही त्या घटनेकडे कोणत्या दृष्टीने पाहता ती गोष्ट समजून घ्यायला तुमच्यामध्ये किती समजूतदारपणा आहे या गोष्टींचाही समावेश यामध्ये होतो. आणि हा सगळा बुद्धीचा खेळ असतो. जेव्हा तुम्ही कोणतीही परिस्थिती शांत मनाने समजण्याचा प्रयत्न करता तेव्हाच त्यातून मार्ग मिळतो. यासाठी लेखकाने इथे पीटरचं उदाहरण दिलंय. पीटर जो खूप काम करून थकून भागून घरी पोहोचतो
त्याचा पूर्ण दिवस खूप तणावपूर्ण होता. त्यामुळे त्याला आता फक्त आराम करायचा होता. त्याने मुलांना झोपवलं आणि तो TV बघायला गेला. पीटर TV बघत असताना, रिलॅक्स असताना अचानक त्याचा मुलगा झोपेतून उठला आणि हळूहळू धडपडत पीटरकडे पोहोचला. आता पीटर या परिस्थितीमध्ये कसा रिॲक्ट करतो हे सगळं काही त्याच्यावर अवलंबून आहे. तो त्याच्या लहान मुलावर रागवू शकतो किंवा आपलं आयुष्य किती वाईट आहे आणि त्याच्याकडे आराम करण्यासाठी सुद्धा वेळ नाही या विचाराने डिप्रेस होऊ शकतो. किंवा आपल्या लहान मुलाने आपल्यापर्यंत येण्यासाठी त्याचं पहिलं पाऊल उचललं या विचाराने तो शांत व खुश होऊ शकतो आणि एक स्मित हास्य देत आपल्या मुलाला कुशीत घेऊ शकतो. आता यापैकी तो काय करू शकतो हे फक्त आणि फक्त पीटरच ठरवू शकतो. तुम्ही जर याबाबत थोडा विचार केला तर तुम्हाला जाणवेल की बरीच लोक हे मौल्यवान क्षण असेच घालवतात कारण ते त्यांचा राग कंट्रोल करू शकत नाही आणि त्यांचा राग त्यांच्यावर प्रभावशाली ठरतो. आपण थोडं शांत होऊन गोष्टींकडे पाहायला शिकलं पाहिजे आणि आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. डिप्रेशनचं आणखी एक कारण म्हणजे गिल्ट. काही लोक प्रत्येक वेळी स्वतःला दोष देत असतात. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी ते स्वतःला दोषी मानतात. जेव्हा त्यांच्याकडून एखादी चूक घडते तेव्हा ते असं समजायला लागतात की ते चुकीचे व्यक्ती आहेत. ह्या अपराधाच्या भावनेचा एका पेशंटच्या मानसिक स्थितीवर वेगवेगळा प्रभाव होतो. या अपराधाची भावना किती वेळापासून आणि किती खोलवर आहे यावरून त्याचे परिणाम ठरतात. ही अपराधाची भावना इतकी भयानक आहे जी डिप्रेशनला इतक्या प्रमाणात ट्रिगर करू शकते की एखादी व्यक्ती आपला जीव घेण्यातही मागे पुढे पाहत नाही. जर तुमच्या मनातही गिल्टचे विचार येत असतील तर तुम्ही सुद्धा हे विचार डिप्रेशनमध्ये बदलण्याआधीच रोखू शकता. आपण हे समजून घेतलं पाहिजे की कोणतीच व्यक्ती आपला भूतकाळ बदलू शकत नाही. जे झालं ते झालं, पण तुम्ही आज पूर्ण प्रयत्न करून तुमचं भविष्य नक्कीच बदलू शकता. तुमचे आजचे विचार हे तुमच्या वर्तमान आणि भविष्यावर परिणाम करतील. घडून गेलेल्या भूतकाळावर अडून राहू नका. त्याला सोडता आलं तरच तुम्ही वर्तमानावर फोकस करू शकाल आणि ते चांगलं करू शकाल. आजही आपल्या समाजात डिप्रेशन ह्या विषयावर मोकळेपणाने चर्चा केली जात नाही. तुम्हाला असलेल्या इतर आजारांना बरं करणं जितकं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं तुमच्या डिप्रेशनवर उपचार करणं आहे. याविषयी एकदा एक डॉक्टर खूप छान बोलले होते. ते म्हणाले होते की जेव्हा आपल्या शरीराचं कोणतं तरी हाड तुटतं तेव्हा आपण त्याला फ्रॅक्चर म्हणतो, पण इथे मात्र मनच तुटलेलं आहे. त्यामुळे याला मनाचं फ्रॅक्चर म्हटलं जातं, म्हणजेच डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे मनाचं फ्रॅक्चर. डिप्रेशन म्हणजे अशी स्थिती जिथे व्यक्ती मनापासून हारतो, पण हे फ्रॅक्चर कुठे दिसून येत नाही आणि ती व्यक्ती एकट्यातच त्याचा सामना करत असते. तर आयुष्यात कोणत्याही परिस्थितीचे दोन पैलू असतात, एक चांगला आणि एक वाईट. त्यापैकी तुम्ही काय पाहता हे तुमच्यावर अवलंबून असतं. तुमच्या आयुष्याचा रिमोट हा तुमच्याच हातात आहे. म्हणूनच आपले विचार बदला आणि एक नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही उचललेलं एक पाऊल तुमच्यासाठी जीवनात नवीन दरवाजा उघडेल. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.